हाय, माझं नाव आहे नीतू आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे दालच्या आणि राईसची रेसिपी. आमच्याकडे खूप आवडते. कधीतरी असं भाजी पोळ्या खायचा कंटाळा आला असेल आणि असं काहीतरी चटपटीत काही असं वेगळं काहीतरी खावं वाटत असेल तर दालच्या आणि राईस आमच्याकडे बनवलं जातं. तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आधीचा जो फोटो होता तो आधी केला होता, हा नंतर एका हप्त्याने केलेला फोटो आहे. तर नक्की तुम्ही पण करून बघा, खरंच खूप छान लागतो. तर पहिल्यांदा मी इथे घेतलेला आहे कुकरमध्ये लौकी, जी की छिलके काढून चिरे करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे. एक छोट्या साईजची लौकी घेतली. नंतर 3 प्रकारच्या डाळी आहे, ज्यामध्ये चना डाळ, मूग डाळ आणि तुरीची डाळ आणि थोडीशी मसूरची डाळ घेतलेली आहे. तुम्ही चण्याची डाळ फक्त थोडी कमी घ्या, बाकीचं कमी जास्त प्रमाण इथे करू शकता. नंतर कांदा घेतला, संभार घेतला आणि टोमॅटो 2 ते 3 घेतलेले आहे. अगदी मोठे मोठे काप करून घेतले. मिरच्या घेतल्या 5 ते 6, अर्धा चम्मच हळद घेतली, 2 चमचे धने पावडर, 2 चमचे तिखट. आता तुमच्या अंदाजानुसार घ्या की तुम्हाला किती तिखट पाहिजे. नंतर यामध्ये पाणी टाकलं आणि थोडंसं एखादी बुटलं किंवा 2 चमचे छोट्या चमच्याने तेल टाकलं आणि याच्या आता मीडियम फ्लेमवरती मस्त 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या, म्हणजे छान असं शिजल्या गेलं पाहिजे. तर याला पहिल्यांदा हाय फ्लेमवर ठेवा, म्हणजे सिटी येईल असं. नंतर मीडियम टू लो फ्लेमवर किंवा मीडियम फ्लेमवर ठेवा, छान शिजल्या जाईल. आता नंतरची तयारी करून घेण्यासाठी इथे कांदे उभे उभे कापून घेतलेले, लांब पातळ असे. त्याला मीठ लावून घेतलं, म्हणजे लवकर तळले जातात, जे आपल्याला राईससाठी लागणार आहे. आता इथे ठेवलेला आहे गंज, त्यामध्ये टाकलं तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचा कांदा. आता मीठ लावल्यामुळं कांदा लवकर परतल्या जातो. सो इथे आता याला मीडियम फ्लेमवरती मस्त असं तळून घ्यायचं आणि असे श्रिंक होत नाही, अशा मीठ लावून जर तळले तर छान असे व्यवस्थित राहतात आणि दिसतात छान आणि पटकन तळल्या जातात. 3-4 बेनिफिट आहेत त्याचे. सो तुम्ही अशा प्रकारे तळून घ्या. बघू शकता तुम्ही कांदा आपला तळून झालेला आहे. आहा, एक मस्त असं बघू शकता, असे श्रिंक असे वाकलेले नाहीये, छान मस्त असे तळल्या गेलेले आहेत. तर तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही तळू शकता. नंतर त्याच गंजामध्ये राईससाठी आपण फोडणी देऊ. तर इथे जिरं टाकलं, तेजपान टाकलं. नंतर जे पण खडे मसाले असतात, वेलची, मोठी वेलची, चक्रीफूल, कलमी, लवंग आणि मिरे आणि मिरच्या नंतर टाकायच्या होत्या पण टाकून दिल्या, जाऊ द्या आता. आता अद्रक लसूणची पेस्ट टाकली, छान परतून घ्यायचं आणि यामध्ये आता टाकायचा अद्रक लसूणची पेस्ट पहिले चांगली परतून घ्यायची. नंतर यामध्ये टाकलं पाणी. आता तांदूळ आधीच भिजत टाकलेले आहे, त्यामुळे तांदूळ जेवढे भिजत टाकले त्याच्या 1.5 पट पाणी यामध्ये टाकायचं. तांदूळ अर्धा तास तरी भिजत ठेवायचे, स्वच्छ धुवून वगैरे. नंतर त्याच्यात 1.5 पट पाणी यामध्ये टाकलेलं आहे, तेव्हाच आपला राईस छान होतो. लिंबू पिळून घेतलं आणि नंतर यामध्ये टाकायच्या मिरच्या. मिरच्या आधीच टाकल्या पण तुम्ही आता टाका आणि चवीनुसार मीठ टाकलं आणि थोडासा बिर्याणी मसाला किंचित, हाफ चम्मच वगैरे, जास्त टाकायची गरज नाही. आता हे बघा, पाण्याला मस्त पैकी अशी उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकत असाल. आणि लिंबू टाकल्यामुळे छान असा आपला भात जो आहे, राईस जो आहे, छान पांढरा शुभ्र होतो. आता जे आपण स्वच्छ धुवून ठेवलेले तांदूळ होते, जे की अर्धा तास भिजवून ठेवले होते, ते तांदूळ टाकायचे. तुम्ही बिर्याणी राईस घेऊ शकता किंवा कोणता पण जो पण अवेलेबल असेल त्याचाही छान लागतो. तांदूळ टाकून घेतले. आता इकडे बघा, कुकर सुद्धा थंड झालेला आहे आणि तोपर्यंत त्याला उकळी येते तांदळाला आणि हा कुकर इकडे थंड झालेला आहे. डाळ वगैरे चांगलं शिजलेले आहेत, लौकी छान शिजली, टोमॅटो, मिरची त्यामधले. आता इकडे भात बघून घेऊ आपण. तर इथे उकळी आलेली होती. उकळी आल्यानंतर बघू शकता तांदूळ छान असे फुललेले आहे, त्याचं पाणी आटत आलेलं आहे, तुम्ही बघू शकत असाल. तर हाय फ्लेम वरती इथे ठेवलेलं होतं मी पहिल्यांदा आणि याच्याकडे जोपर्यंत अशा प्रकारचं पाणी आटत नाही तोपर्यंत हाय फ्लेम ठेवायची. नंतर आता गॅसची फ्लेम इथे लो ठेवली, एकदम लो, झाकून ठेवलं चांगलं आणि थोड्या वेळाने याला चेक करायचं पुन्हा, 5-10 मिनिटांनी. तर 5 मिनिटांनी वगैरे चेक करा. तर पाणी पूर्णपणे आटलेलं आहे, तांदूळ छान मुरलेला आहे. आता यावर टाकायचं, हे मी ऑरेंज कलरचं कलर घेतला, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आणि अशा प्रकारे त्याला टाकून घेतलं सगळीकडे.
म्हणजे छान दिसतं दिसायला. नसेल कलर तर काही हरकत नाही. तळलेला कांदा टाकला आणि थोडासा सांबार टाकला. आता गॅस ऑनच आहे, एकदम लो फ्लेम ठेवलेली आहे. शेवटी शेवटी जे राहिलेलं आहे मुरायचं ते आपण ठेवणार आहोत. तर त्या गंजावर एक जाड वस्तू ठेवायची जेणेकरून वाफ नाही गेली पाहिजे. 1-2 मिनिटं असंच ठेवायचं. आता इकडे आपल्या दालच्याला तडका देऊन देऊ. त्यासाठी मी इथे कुकरमध्येच तेल गरम करायला ठेवलं 2 बुटले, त्यामध्ये जिरं आणि जे खडे मसाले आपल्याकडे ते टाकले नेहमीसारखेच. आणि नंतर अद्रक लसूणची पेस्ट, जी अद्रक लसूण आणि जिरं ची पेस्ट होती ती टाकली 2 चमचे छोट्या चमच्यानी आणि चांगलं परतून घेतलं. आता हे चांगलं परतून झालं की यामध्ये आपलं गरम मसाला जो कोणता असेल तुमच्याकडे तो टाका. नसेल तर थोडा गोडा मसाला वगैरे असला तरी चालेल. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर यामध्ये जे शिजलेली डाळ आहे, जे आपण शिजवून घेतली होती कुकरमध्ये ती टाकायची. आणि तुम्हाला सांगते दालचा हा पातळच असतो, खूप गाढा नसतो. आता आम्ही मैफिलमध्ये जातो तेव्हा खूप पातळ दालचा असतो आणि एवढा टेस्टी लागतो ना, खरंच नागपूरला स्पेशली खूप मस्त एक नंबर. तर आता यामधली मी काही डाळ काढून ठेवली आणि याला एवढा प्रकारचं पातळ केलेलं आहे. इकडे याच्यावर आपण भातावर बघू शकता आपला भात एकदम रेडी झालेला आहे. अशा प्रकारचं वजन ठेवलेलं आहे. गॅस बंद केली मी भाताची आणि 2 मिनिटं त्याला ठेवलेलं होतं बस. नंतर गॅस बंद केली. त्याला तसंच झाकून ठेवायचं म्हणजे सांबार आणि कांद्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि जे काही शिजायचा राहिलेला आहे तो भात शिजतो. इकडे आपल्या दालच्याला मस्तपैकी अशी उकळी आलेली आहे खदखदून. 3 ते 4 मिनिटं मस्तपैकी अशी खदखदून उकळी येऊ दिली आणि बघा रेडी आहे सांबार. मस्त सांबार टाकून घेतला त्यावर आणि बघा दालच्या रेडी आहे, राईस रेडी आहे. मस्तपैकी असं सर्व करायचं आणि मस्त खायचं. तर तुम्ही पण करून बघा एकदा, खूप छान लागतो. कधी पोळ्या टाकायचा कंटाळा आला किंवा काहीतरी असं वेगळं चटपटीत खावं वाटलं तर नक्की हे ट्राय करा. खरंच खूप छान लागते, एकदम टेस्टी, हलकं फुलकं आणि यम्मी लागते. तर कसं वाटले रेसिपी हे सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेल आयकॉन नक्की प्रेस करा आणि त्याच बाजूला जे बटन आहे हाईप वगैरे तर ती पण सुद्धा प्रेस करा, म्हणजे मला खूप छान सपोर्ट होईल तुमचा. आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया. बाय.